बाई नाव कितें तुमचें? नाव विष्णुचारी. तुम्ही केन्नापासून हे गणपती आता करतात? आता म्हाका जाली 15 वर्सां जाली. सुरवातीक खंय शिक्षण घेतले तुम्ही मूर्ती करपाचे? आमचे मामागेर घेतलेले कामोर्ली. कामोर्ली. कामोर्ली मामाकडे आमचे आणि शिक्षण. सुरवातीक कितले गणपती केल्यात? सुरवातीक आमी आमचे 10-12 गणपती आहेत. आणि आता सध्या कितले करतात? आता आमच्याकडे 100 गणपती जातात. 100. सगळे मातयेचे गणपती. सगळे मातीचे. आता आम्ही काही ठिकाणी पळयतात, काही गणेश मूर्तिकारांकडे सध्या मातीच ना थंय अवेलेबल. म्हणजे माती त्यांच्या थंय चित्रशाळेन दिसना आणि त्यांच्याकडे भरपूर गणपती असता मागे विक्रीक. ते कदाचित प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती विकते हाडटा आसतले. हय. त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचो आणि ह्यो मातयेचे मूर्त्यो तेचो तुमचेर काय परिणाम जाता? ना तसो परिणाम जायना तसो आमचेर. आता हे आमच्याकडे जांकां मातयेचे गणपती जायना ते आमचेच कडेन येतात. मातयेचे दवरतात. परिणाम म्हणजे कशें आमकां जाय तसो आमचो बिझनस वाडोवंक मेळना प्लास्टरचे गणपती मार्केटान आसल्या कारणान. म्हणजे आमी जर बिझनस वाडयतले वर्सभर जर काम करतले जाल्यार ते आमी करूं शकना. 3 म्हयन्याच्या कामाचेर आमकां अवलंबून रावचें पडटा, बाकी काय. आणि कितें करता तुम्ही मागीर? आमी आतां पयलीं मेकॅनीक काम करया. हांव सद्या तशें काय काम धंदो म्हाजो असो बारीक बारीक आसता. सरकार कडसून कितें मेळटा तुमकां हस्तकला महामंडळा कडल्यान बी? ना आता ते गणपतीची देणगी मेळटा ना, हय. 200 रुपयान गेल्या वर्सा 200 रुपया, मेळ्ळ्या. हय. ती मेळटा. मातये खातीर मशिनरी बी मशिनां? ना मशीन ना, हांवेंच स्वता घेतलेलें मशीन. आतां 4 वर्सां जालीं म्हजे कडेन. हां, तुमचे कडेन आहा. तेंच्यांनी दिवंक आमकां. तुमी तशे बी एप्लाय केल्ल्यात? अपेक्षा बी आसली सरकार अपेक्षा कडल्यान? म्हटल्यार सांगलेलें म्हाका आर्लेकर सरान, जर जाय पडल्यार जाल्यार दितलो म्हणून. अजून काय दिवंक ना. दिवंक ना. आणि तुमकां कोण कोण मदत करता हे मूर्ती करपाक? मूर्ती करपाक हे आमचे मित्र मंडळी असतात. हय. म्हणजे साचे काडप, पेंट मारप, हेच ते म्हणजे बारीक बारीक मदतीक असतात सगळे. म्हणजे घडवणारो असो कोण ना, म्हणजे हात म्हणजे जोडपी काम असो एकटोच करता. तुम्ही एकटेच करतात? एकटेच करू शकता. कितलो टायम दितात तुम्ही मूर्ती करपाक? दिसाक 3 मूर्ती काडटा हांव तशें. दिसाक 3 धरले जाल्यार. हय. तरी सुरवात सकाळी केन्ना पासून करता? सकाळी आमी कशें रात्री उशिरापर्यंत रावता आमी 2:30 पर्यंत वगैरे. आणि सकाळी आमी 9-10-11 पर्यंत काम चालू जाता. परत घरा कडेन कामां आटपून बी येता. ओके. आता ही सध्या मूर्ती आसा पळय, ही मूर्ती तरी करतलो जाल्यार हातीन करतलो जाल्यार कितले दीस लागूंक शकता? हातीन करतलो येदी मूर्ती 2.5 फुटाची ना जाल्यार कमीत एकदाच जर घडयतलो जाल्यार तुका 1 दीस पुरो. 1 दीस. पण तशी हळूहळू घडोवची पडटा ती. त्यामुळे 2 ते 3 दीस वयतात. कारण मूर्ती जर फुल उबी केली तर ती परत उबी रावना तितली. ती कोसळू शकता, म्हणून ते रावन रावन काम करचें पडटा. तुमचे मूर्ते खंय खंय मागणी आसा सध्या? सध्या माझे आता नादोडा, वास्को मेरेन सुद्धा माझ्याकडे एक वयतात. नेरूल, कांदोळी अशे जायत्या ठिकाणी अशी एक मूर्ती वयता. ही सध्या माती खंय अवेलेबल आसता तुमकां? ही माती मांद्रेसून घेतल्या. मांद्रेसून? मांजऱ्या मेळटा सध्या. हय. आधी वारखणा मेळा, ते आता बंद झाले. त्यामुळे मांजरेसून हाडची पडटा. आणि मांजरेच्या मातयेन जरा गुण असता. त्यामुळे आमचे काम कशें आमी कितकेय जरी रीत केले ना, सुकल्यानंतर जरा दगड वयर येता. तोच एक प्रश्न असता. बाकी तसे कामान आमचे काय विषय ना, काम जाता काय. आणि लहानान लहान मूर्ती आणि व्हडल्यान व्हडली कितल्या फुटाची करतात तुम्ही? लास्ट माझ्याकडे 3.5 फूट. 3.5 फूट. सार्वजनिक बी केन्ना केल्या मूर्ती? हय, एका वर्सा सार्वजनिक केल्लो हांवें बाजारांतलो. लोकमान्याचो. पण तो एकदाच घेतलो. घेवंक म्हणजे कशें जाता, त्या खातीर मणीस उखलपी जाय साचे. मोठे मणीस ना जाल्यार ते येद्या व्हडले गणपती उखलूंक करूंक त्रास जाता. बाकी काय ना, तशें करूं शकता आमी, अशें हें ना. आणि जागो बरो जाय तेका, ओपन स्पेस. ह्या क्षेत्रान करियर करतलो जाल्यार कितें करचें पडटलें? ह्या क्षेत्रांत तशें करियर जर करतलो न्हू, मेन म्हणजे आपल्याक स्वताची जागा जाय. जागा अवेलेबल. मेन रोडार जर जागो आसात न्हू, तूं वरसभर जाय तितके मातयेचे गणपती कर आणि तूं खंयसरूय घाल. ओके. म्हणजे तूं कोणाक जाय जाल्यार हाफ विदाउट पेंटींग दिवं शकता. अशेंय करूं शकता. तूं स्वताय करूं शकता. 300, 400, 500 मातयेचे गणपती करीत मातयेचे, तर ते खपतले ही गॅरंटी आहा. तसो लोकांची खूब मागणी आहा मातयेची. लोक फक्त कशें मोठो गणपती उखलूंक त्रास जाता म्हणून व्हरोंक करिना. बाकी मातयेची गणपती सगळ्यांकूच जाय. ओके. येस, थँक्यू.
नमस्कार. आम्ही आज असात पेडणे बाजारपेठेत आमचे एक जाणकार आणि दिग्गज जे चिकण मातीपासून मूर्ती तयार करपी विष्णू चारी हांच्या गणपतीच्या चित्रशाळेत असतात. ते फाटली 20 वर्सां सावन फक्त चिकण मातीपासून मूर्त्यो कशे बरे करप ते आपल्या ग्राहकांक अर्थात गणेश भक्तांक बरे दिसतले कशे, सुबक कशे दिसतले हाचो ते विचार करतात आणि ते चिकण मातीपासून मूर्ती तयार करतात. 150 किंवा 200 पेक्षा जास्त मूर्त्यो ते आपल्या चित्रशाळेत करत असतात आणि सरकाराकडल्यान वेगवेगळे येवजणे सुरू असतात. ते येवजणे प्रत्येक गणेश मूर्तिकाराकडे पावतात अशें ना. ते येवजण पावपा खातीर जी सरकारची वेगवेगळी खाती असतात, अधिकारी असतात, त्यांनी अधिकाऱ्यांनी ती पावपाची गरज आसा. आयज चिकण मातीपासून मूर्ती तयार करपी खूप कमी असतात. ते खरे मूर्तिकार असतात, पूण आयज आमी जर बाजारात गेले जाल्यार बाजारात व्हडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो विकपी व्यावसायिक आमकां पावली दिसतात आणि ह्या व्यवसायातून जे चिकण मातीपासून मूर्ती तयार करतात आणि जो आपलो उदरनिर्वाह ह्या मातीच्या मूर्त्यापासून करतात तांचेर बरोच परिणाम जाता. आजकाल बाजारात जे हलके मूर्ती येतात ताका रंगोवपाकूय कमी आणि जे बाजारात उपलब्ध असता ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची खूप सवाय पडटा आणि मागीर ग्राहकांक मात्र ती चडान चड पयशे घेवन विकतात. पूण जे चिकण मातीचे मूर्त्यो तयार करतात तांकांय वेगवेगळ्यो समस्या निर्माण जायत असतात. सरकारा कडल्यान एका मूर्ती फाटल्यान तांकां 200 रुपया अनुदान दितात. ते अनुदान वाडोवन जर सरकारान तांकां दिले आणि चिकण माती कांय वेळार बरी उपलब्ध जायना, ती माती उपलब्ध करची गरज आसा. आमचो विष्णू चारी हांचे कडेन संवाद साधताना तांणी सांगले की कामगार ह्या वेळार उपलब्ध जायनात, जागो व्यवस्थित मेळना, पूण आपूण फक्त ह्या मूर्तीचेर 3 म्हयने हे मूर्तीचे काम करतात आणि आपलो उदरनिर्वाह घर संसार ह्याच मूर्तींचेर चालू असता. 3.5 फुटाची आपण सगळ्यात व्हडली मूर्ती करता. ह्या पयलीं तांणी भौशीक सार्वजनिक आमची मूर्ती पेडणे बाजारपेठेन जो लोकमान्य गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आशिल्लो तांची मूर्ती तांणी स्वता तयार केली. पण व्हडली मूर्ती करताना खूप अडचणी येतात आणि ल्हान मूर्ती करताना जे परिश्रम घेवचे पडटात ते तेवढेच परिश्रम व्हडल्या मूर्तींकय घेवचे पडटात. सरकारान जे खरे मातीपासून जे मूर्ती तयार करतात तांकां चड आर्थीक मदत दिवपाची गरज आसा. सरकार काय सगळ्यांक कलाकारांक सरकारी नोकरी दिवंक शकना, पूण जे खरे कलाकार आसात आणि ते कलाकार नवीन कलाकार घडोवंक शकतात आणि सरकारी नोकरीच्या फाटल्यान न धांवता जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो करून जे व्यवसाय करतात तांचेर नियंत्रण हाडटलो जाल्यार अशा खऱ्या मूर्तिकारांक सरकारान आर्थीक अनुदान दिता बरोबरच तांकां सांगपाचें जितले गोंयान घरां आसा आणि घरा कणकणी जे गणपती पुजतात त्या सगळ्या घरांनी फक्त मातीचे मूर्त्यो पावयतले आणि त्या नजरेतून जर नवीन कलाकार घडयतले जाल्यार हे जे जाणकार कलाकार आसात त्या कलाकारांक प्रोत्साहन दिवपाची गरज आसा आणि त्या नजरेतून सरकारने पावलां उचलून हे गणपती करचे अशी आम्ही या माध्यमांतल्यान मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर.